तर इथे वाजलेले आहेत दुपारच्या 12:25 झालेले आहेत आणि इथे बघा घरामध्ये पसाराच पसारा झालेला आहे. कारण की काल रात्रीपासून आमच्या इथे पाणी नव्हतं. अचानकच पाणी गेलं आणि जेवढं म्हणजे एखादी दुसरी बकेट मी भरून ठेवत असते एक्स्ट्रा आणि हंडा पण पिण्याचा मी भरून ठेवत असते. पण आजकाल हे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे ना पिण्याचं पाणी पण लवकर संपून जातं आणि 1-2 बकेटाने काय होतं त्यामुळं ना रात्रभर आम्ही कसं तरी काढलं आणि आता सकाळी पण येईल म्हणलं लवकर, पण पाणी आलं नव्हतं लवकर. तर जवळ-जवळ 11 वाजेपर्यंत पाणी आलं आणि त्यानंतर मग मी माझी कामं वगैरे करून घेतली अगोदर. कारण की पाणी आल्या-आल्या अगोदर पटापट सगळी कामं करून घेतली. कारण की पाणी पुन्हा जाईल याची भीती वाटत होती. त्यामुळं सगळं पाणी भरून पण घेतलं आणि त्याचबरोबर कपडे, भांडे झालं तर लादी पुसून घेतली आणि अंघोळ करून घेतली. तर हे सगळं पटापट केलं आणि आता इथे कपडे सुकायला घालायला आली मी. तर पाणी ना रात्री अचानकच गेलं आणि आमच्या इथे ना एक प्रॉब्लेम आहे, की इथे ना सिंटेक्स वगैरे काहीही नाही आहे. तर जर पाणी जर जातं ना जेव्हा, तेव्हा पाणी साठवलेलं काहीच नसतं. म्हणजे एखादी दुसरी बकेट आपण भरून ठेवलेली तेवढंच फक्त. बाकी हंडा वगैरे पिण्याचा मी तर नेहमी सेफ्टीसाठी मी हंडा भरून ठेवत असते पिण्याच्या पाण्याचा. तर तेवढंच पाणी असतं. बाकी सिंटेक्स वगैरे काही नाही आहे. त्यामुळं ना भरपूर प्रॉब्लेम होतो पाणी गेल्यावरती. आणि पाणी पाणी आमच्या इथे भरपूर आहे, पण ना लाईटचा कधीही प्रॉब्लेम होतो. लाईटचा प्रॉब्लेम झाला की मग पाणी जातं अचानकच आणि पावसाळ्यामध्ये वगैरे पण ना भरपूर असं लाईटचा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की कुठे जागोजागी वायर वगैरे तुटत असतात, काहीतरी कुठंतरी पोल पडत असतो हवेने. म्हणजे ते वादळ वगैरे असतं ना, त्यामुळं कुठं पोल पडतो, कुठं काय होतं, असं प्रॉब्लेम होत असतं. त्यामुळं ना पावसाळ्यात तर भरपूर वेळा म्हणजे हे लाईट जाण्याचा प्रॉब्लेम होतो. बाकी उन्हाळ्यामध्ये होत नाही प्रॉब्लेम किंवा हिवाळ्यामध्ये वगैरे पण होत नाही. पण पावसाळ्यात भरपूर होतो. पण हे उन्हाळ्यामध्ये ना आता तिकडे म्हणजे जिथून आम्हाला पाणी सप्लाय होतं ना, तिथली लाईट गेली होती मेन तर आणि त्यामुळं ना पाणी सप्लाय झालं नव्हतं असं सांगण्यात आलं आहे. आता मेन प्रॉब्लेम काय झाला काय माहिती नाही. पण त्यामुळं ना मग रात्रीपासून ते आत्ता सकाळी 11 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे ॲडजस्ट केलं कसं तरी. आणि मग सगळे कपडे वगैरे ढीग लागला होता, कपड्यांचा वगैरे, भांड्यांचा पण ढीग लागला होता आणि किचनवर सगळे भांडेच भांडे झाले होते. कारण की घासायला पाणीच नव्हतं तर काय होणार आहे. म्हणून पूर्ण किचनवरती सगळे भांड्याचा पसारा झाला होता. आणि आता फायनली पूर्ण किचन पण म्हणजे भांडे जेवढे होते तेवढे घासून घेतले, सगळं हे केलं. आणि त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा आता हंडा भरायला ठेवलेला आहे. तर त्याला पण वेळ लागतो ना, कारण फिल्टरचं पाणी एकदम स्लो येतं. त्यामुळं ते हंडा भरायचा प्रॉब्लेम होतो आणि अ, त्याचबरोबर ना मी अन्नूताईला सांगितलंय पण, की नळाला पाणी गेलं की आहे ते पण चेक करत राहा सारखं. कारण की ना फिल्टर चालू झालेलं आहे आणि त्याचमध्ये जर नळाचं पाणी जर गेलं तर मग ते फिल्टर जळू शकतं ना. त्यामुळं मग मी तिला सतत सांगत होते, की चेक करत राहा. पाणी जर गेलं तर फिल्टर बंद कर, असं तिला सांगत होते. आणि त्यानंतरनं आता भेटूया डायरेक्टली संध्याकाळच्या टायमाला. तर संध्याकाळच्या इथे वाजलेले आहेत 4 आणि दुपारी थोडा वेळच आराम भेटला. जास्ती वेळ आराम नाही भेटला कारण की पाण्याचा गोंधळ चालू होता त्यामुळं. मग नंतर पाणी आल्याच्यानंतर मग जसं-जसं बाटल्या रिकामी होतील तसं-तसं एक-एक करून मी बाटल्या भरून ठेवत होते. एकसुद्धा बाटली मी रिकामी असंच ठेवली नाही. तर सगळं म्हणजे व्यवस्थित सावधपणेच हे झालं. म्हणजे जेव्हा असं काहीतरी होतं ना, तेव्हाच माणूस जरा जास्ती सावध होतो. नाहीतर ना कंटिन्यू पाणी 24 तास येतं, त्यामुळं थोडंसं आपण दुर्लक्ष करत असतो. आणि कधीतरी अचानक असं झालं, की मग पूर्ण गोंधळ उडतो असं होतं. तर मग ना थोडा वेळच आराम केला दुपारच्या टायमाला आणि त्यानंतर आता उठून आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे. तर उठून आता फ्रेश व्हायचं चालू आहे. तर सगळ्यात अगोदर उठून जरा केस विंचरून घेते. कारण की आजकाल हे गरमीचे दिवस चालू आहेत ना, त्यामुळे ना केस बांधून ठेवली ना, तर मग पूर्ण असं केसामध्ये घाम-घाम झाल्यासारखा होतो. त्यामुळं ना मग मी दुपारच्या टायमाला केस सोडून म्हणजे असं बुचडा वगैरे बांधला तर ठीक आहे, तेवढंच हे करत असते. पण गच्च केस बांधत नसते. त्यामुळे आता उठल्या-उठल्या अगोदर केस वगैरे विंचरले आणि त्यानंतर इथे बाल्कनीत आले बघा.
तर झाडांना पाणी दिलं नव्हतं सकाळच्या टायमाला, कारण पाणीच नव्हतं त्यामुळं दिलं नव्हतं. तर पाणी आल्याच्या नंतर मी झाडांना पाणी वगैरे पण दिलं. आणि आता इथे बघा, पिण्याच्या पाण्याचा जो हंडा आहे तो अर्धाच भरला होता, कारण की एक वेळा टाकीतलं पाणी सोडलं ना, म्हणजे फिल्टरचं, तर ते 12 लिटरचं पाणी आहे आणि ते तेवढं पाण्यामध्ये पूर्ण हंडा भरत नाही. त्यामुळं अर्धा हंडा भरला आणि त्यानंतर मग पुन्हा टाकी भरायची आणि पुन्हा मग ते पाणी हंड्यामध्ये सोडायचं, असंच बाकी होतं. पण मग मी ना ते फिल्टर बंद केलं आणि आराम केला थोडासा. तर आता उठले तर हंडा पूर्ण भरून घेते. तर आता इथे कपडे सुकलेले आहेत आणि सुकलेले कपडे ना हवेने आता उडून पडत होते, म्हणजे हवा पण सुटलेली आहे. त्यामुळं ना ते हलके हलके जेवढे कपडे होते तेवढे उडून उडून पडत होते. पण एवढं मात्र हे आहे की कपडे उडून ना बाल्कनीच्या खाली नाही पडत, तर बाल्कनीच्या आतमध्येच पडतात कपडे उडून. त्यामुळे जास्ती टेन्शन येत नाही. तर आता जेवढे जेवढे कपडे सुकलेले आहेत ना तेवढे काढून घेते आणि जेवढे जाड आहेत, जास्ती जाड कपडे जे सुकलेले नाहीत, जीन्सच्या पॅन्ट वगैरे, तर मग ते असंच ठेवून देते. बाकी हलके हलके कपडे जेवढे ते तेवढे काढून घेते, कारण की हवेनं उडून इकडे तिकडे पडतायत त्यामुळं. आणि हे कपड्यांच्या घड्या करायचं किंवा झाडू मारायचं हे काम तर अनुताई करत असते. पण आता सध्या तिचा चालू आहे अभ्यास, त्यामुळं मी तिला काही काम वगैरे सांगत नाही आहे. तर एक परीक्षा झाली, आता दुसरी एक स्पर्धा परीक्षा तिला द्यायची आहे, त्यामुळं तिला मी डिस्टर्ब करत नाही. माझं माझं काम मी करून घेते. तर आत्ताच साहेबांचा फोन पण आला होता आणि साहेब बोलले की त्यांना यायला भरपूर उशीर होणार आहे, म्हणजे रात्रीच्या जवळजवळ 9 वाजेपर्यंत ते येणार आहेत. त्यामुळं मग आता स्वयंपाक एवढ्या लवकर करायची काही गरज पण पडत नाही. कारण की आमच्या घराचा एक रूलच आहे की म्हणजे जोपर्यंत साहेब येत आहेत तोपर्यंत म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त तर स्वयंपाक झाला पाहिजे किंवा पूर्ण तरी झाला पाहिजे. कारण ते साहेब आल्याच्या नंतर पुन्हा ते स्वयंपाकाचं ते फोडणी-बिडणी द्यायचं हे ते म्हणलं तर ते अ, ते बोलतात की अगोदरच करून ठेवत जा. म्हणून मग मी थोडंसं लवकर स्वयंपाक करत असते. पण आता त्यांनाच यायला उशीर होणार आहे, त्यामुळं मग आजचा जो स्वयंपाक आहे तो थोडासा उशिराच करायला सुरुवात करेन मी. तर आता इथे कपड्यांच्या घड्या घालून ठेवते व्यवस्थित. आणि अन्नूताई ती करते ना कपड्याच्या घड्या वगैरे घालायचं काम, तर ती एकदम व्यवस्थित घड्या वगैरे घालत असते. पण मी मी काही एवढं व्यवस्थित घालत बसत नाही, कारण की उद्या तर सकाळी काढायचंच आहे वापरायला. त्यामुळं मी काही एवढं व्यवस्थित घड्या करत बसत नाही आहे. जसं येईल तसं फटाफट करून फोल्ड करून ठेवत असते. आणि त्यानंतर आता बाल्कनीमध्ये बसून निवांत आपलं चहा पिण्याचं काम चालू आहे. कारण की झाडू वगैरे सगळं झालेलं आहे. कपड्यांच्या घड्या वगैरे करून सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. आता फक्त स्वयंपाकाची सुरुवात करायची आहे. पण त्या अगोदर म्हणलं आरामात थोडासा चहा पिऊन घ्यावा. कारण की असं रोज-रोज वेळ भेटत नाही. दुपारच्या टायमाला तर बाल्कनीत जास्ती बसायला हे वाटत नाही आणि संध्याकाळचं आणि सकाळचं मात्र छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतं बाल्कनीत बसायला. पण सकाळचं पण कामाची घाई असते आणि संध्याकाळची पण कामाची घाई असते, त्यामुळे जास्त वेळ बसता येत नाही बाल्कनीमध्ये. आणि आज साहेबांना उशीर होणार आहे, त्यामुळं आपलं निवांत माझं चालू होतं बाल्कनीमध्ये बसून चहा प्यायचं. तर फ्रेंड्स, सहसा तर मी रोजचं संध्याकाळच्या टायमाला ना ज्वारीच्या भाकरी बनवत असते. सकाळी फक्त चपात्या बनवायचं, नाहीतर संध्याकाळी ज्वारीच्या भाकरी बनवत असते. पण आज ना पाणी गेलं होतं आणि पिण्याच्या पाण्याचं जे प्रमाण होतं ते पण कमी होतं. त्यामुळं ना मग मी खिचडीच बनवली होती सकाळच्या टायमाला.
आणि दुसरं काय म्हणजे चपाती किंवा काय भाजी किंवा काय भाकरी काहीच बनवलं नव्हतं. आणि वैभवदादाला आणि मला कमीत कमी एक टाईम का होईना चपाती खाल्लं तर बरं वाटतं. तर मग वैभवदादा विचारत होता, की "चपात्या बनवल्या नाहीत का? का बनवल्या नाहीत?" हे ते विचारत होता. म्हणून मग मी आता म्हणलं, की सकाळी एक तर पाण्याचा प्रॉब्लेम होता म्हणून चपात्या बनवल्या नव्हत्या. मग म्हणलं आता बनवून घ्याव्या चपात्याच आणि एकदम सगळ्यांसाठी चपात्या बनवल्या तर मग काही टेन्शन नाही. बाकी आता इथे पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे मी आणि हे चपात्याचं जे पीठ आहे ना, ते व्यवस्थित दळलेलं नाही. त्यामुळे याला ना असं मळून थोडा वेळ ठेवावं लागतं झाकून, तर मग चपात्या चांगल्या होतात. नाहीतर ना चपात्या व्यवस्थित होतच नाहीत. कधी-कधी होतं ना असं दळण व्यवस्थित होत नाही असं. तर त्यामुळं मग इथे लवकरच पीठ मी मळून जरा झाकून ठेवलं थोड्या वेळ. कमीत कमी अर्धा तास जर पीठ असं झाकून ठेवलं ना, तर मग चपात्या जरा व्यवस्थित होतायत असं. आणि त्यानंतर मी डाळ, भात, चपात्या बनवून घेतल्या. पण आता फक्त डाळीला फोडणी द्यायची राहिली आणि हरभऱ्याची भाजी बनवायची राहिली. तर ही कामं राहिली होती. पण मग निवांत बसले होते मी. कारण की आता 9 वाजता येणार आहेत साहेब. त्यामुळं मग ना बसले होते. तर अन्नूताईने ना एक छान मूव्ही लावली होती. तर ती बघत बसले होते. त्यामुळे आता इथे बघा 7:15 झालेले आहेत. आणि आता अर्ध्या तासामध्ये पटकन मला स्वयंपाक करावा लागेल. आणि आज ना कामाला जाताना साहेब डायरेक्टली बाईकवरतीच गेलेत. कारण की रोज ट्रेनचा प्रवास करतात. पण ना आता इथे पेट्रोल वगैरे भेटणं थोडंसं मुश्किल झालेलं आहे. त्यामुळं ते डायरेक्टली तिकडेच घेऊन गेले आणि त्यांना ना अ, अ, ते गाडी गॅरेजमध्ये पण दाखवायची होती आणि त्याचबरोबर त्यांच्या बहिणीकडे पण थोड्या वेळ जायचं होतं. त्यामुळं मग ते ना गाडीवरतीच गेले. ट्रेनने म्हणलं तर मग ते टाईम टू टाईम प्रवास करावा लागतो, नाहीतर भरपूर गर्दी होते. मग आपलं गाडी घेऊन गेलेलंच परवडलं म्हणून ते सकाळी गाडी घेऊन गेलेले आहेत आणि सोबत गाडी असली म्हणजे काय टाईम टू टाईम प्रवास करायची काही गरज पडत नाही. थोड्या वेळ आरामात बसू शकतं, बोलू शकतं माणूस त्यामुळं. आणि तिकडे माझ्या मम्मीच्या पण घरी गेले होते थोडा वेळ आणि त्यानंतर मग त्यांची बहीण पण राहते तिकडे, तर त्यांच्या घरी पण गेले होते. कारण की माझ्या सासूबाईने ना गावाकडून चण्याची डाळ पाठवलेली आहे आणि ती चण्याची डाळ पण घ्यायला जायचं होतं आणि त्याचसोबत बरेच दिवस झालं त्यांच्या बहिणीशी गाठभेट नव्हती पडली त्यांची. त्यामुळं मग त्यांना भेटायला गेलेत ते तिकडं आणि त्यामुळं मग गप्पा गोष्टी रंगल्या की मग भरपूर उशीर होतो. तर त्यामुळं थोडंसं उशिरा निघाले असते. तर आता इथे तयारी झालेली आहे डाळीला फोडणी देण्याची. पण इथे ना बाटलीमधलं तेल संपलं होतं आणि तेलाचं पॅकेट जे आहे ते खालच्या डब्यामध्ये ठेवलेले होते. तर मला ना एकदाशी खाली बसलं की मग उठून उभा राहू वाटत नाही लवकर आणि उभारलं की लवकर खाली बसू वाटत नाही असं होतं. त्यामुळं ना मग मी वैभवदादाला सांगितलं की दादा ते तेलाचं पॅकेट काढून दे. तर त्यांनी ते तेलाचं पॅकेट काढून दिलं आणि सोबतच आमच्या तिघांचं चालू होतं म्हणजे अभ्यासाबाबतीतच चालू होतं. सायन्सचा विषय चालू होता बोलायचं. तर दोघं पण मुलं म्हणजे असं एकमेकांना माहिती सांगतात सगळी आणि त्याचबरोबर मला पण जेवढी काही माहिती आहे ती मी पण माहिती माझी शेअर करत असते त्यांच्यासोबत. तर अशा प्रकारे आमचा जो आहे तो अभ्यास थोडा-थोडा चालू असतो. म्हणजे माझा पण झालेला जो अभ्यास आहे तो आठवतो मला. मुलांचा जेव्हा मी अभ्यास घेते तेव्हा मला मला माझा स्वतःचा झालेला जो अभ्यास आहे तो आठवतो थोडा-थोडा. आणि काल ना अन्नूताईचं आणि वैभवदाचं कॉम्पिटिशन लागलं होतं गणित सोडवण्यासाठी. तर आता वैभवदाचं 10वीचं वर्ष चालू आहे. त्यामुळं त्याच्याकडे म्हणजे त्याच्या गणित विषय जरा हार्ड असतो. त्यामुळं गणिताकडे जरा जास्ती विशेष ध्यान द्यावं लागतं. त्यामुळं ना मग मला आयडिया आली, की असं एकटं बसून जर अभ्यास केलं तर जास्ती एवढं म्हणजे हे वाटत नाही अभ्यास करण्यासाठी. पण असं काहीतरी कॉम्पिटिशन वगैरे काही असलं तर मग अभ्यास करायला थोडंसं म्हणजे चांगलं वाटतं आणि मज्जा येते अभ्यास करायला तसं केल्यावरती. पण मी ना दोघांमध्ये कॉम्पिटिशन लावलं होतं, की कोणाचं गणित लवकर होतं ते बघू. आता अन्नूताईचं तर म्हणजे जवळ-जवळ 2 ते 3 वर्ष झालेले आहेत 10वी होऊन. तरी पण तिला ते 10वीचं गणित दिलं होतं सोडवायला.
आणि वैभवदादाचं तर चालूच आहे प्रॅक्टिस सध्या. तर त्यामुळं मग ना मी अशा प्रकारे मुलांचा थोडंसं अभ्यासाबाबतीत थोडीशी आवड निर्माण व्हावी त्यासाठी थोडं कधी कधी आयडिया करत असते काहीतरी. आणि त्यामुळं ना माझा ना मेन तर खास फेवरेट विषय माझा गणित आणि भूमिती हे माझे फेवरेट विषय होते. तर त्यामुळं आता जवळजवळ 20 वर्ष झाली शाळा सोडून. पण थोडं आठवतं आहे म्हणजे गणित वगैरे कशी सोडवत होते मी. सूत्र कसे असतात ते म्हणजे सगळे काही सूत्रपाठ नाहीत पण थोडे आठवतात तेवढं मी सांगते त्यांना. आणि अभ्यास जो आहे तो सोप्पा करण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जेव्हा आपण काहीतरी बोलत असतो ना तेव्हा मी असं नाही असं तसं नाही तसं असं म्हणून मुलं स्वतःचं बुद्धी वापरत असतात. आणि त्यामुळं ना मग मला छान वाटतं ते हे करायला. आणि त्याचसोबत माझ्या पण काहीतरी आठवणी जाग्या होतात म्हणजे गणितं सोडवायच्या. अंतर्वर्तुळ बाह्यवर्तुळ हे ते सगळं पायथागोरसचा सिद्धांत वगैरे हे सगळं ना म्हणजे फेवरेट होतं माझं एकदम. तर फ्रेंड्स आता इथे भाजीला पण फोडणी देऊन झालेली आहे, डाळीला पण फोडणी देऊन झालेली आहे. आणि भाजी तर तुम्ही बघितलंच हरभऱ्याची भाजी किती सोप्या पद्धतीने मी बनवली इथे. आणि त्यानंतर आता इथे सगळं भांडे वगैरे घासून घेते आणि किचन जे आहे ते स्वच्छ करून घेते. कारण की आता साहेब आले की लगेच जेवायला बसता येईल. आणि त्यामुळे मी फटाफट भांडे घासत होते तेवढ्यातच माझ्या मैत्रिणीच्या मुलाचा फोन आला. त्यांचं म्हणजे माझ्या मैत्रिणीची ना आज ॲनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळं केक कटिंग करायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी फोन केला होता की या म्हणून. तर नंतर मी सगळं भांडे वगैरे घासून झाले. त्यानंतर साहेब आले आणि साहेब आल्याच्यानंतर मग त्यांना जेवायला वगैरे वाढलं. आणि त्यानंतर मी आणि अनुताई आम्ही दोघीजणी गेलो ॲनिव्हर्सरी करायला. आणि त्यानंतर मग वैभवदादा पण तिथे आला. आणि साहेब नाही आले कारण की ते थकले होते, म्हणजे जवळजवळ 1.5 तासाचा प्रवास केला होता. त्यामुळं ते बोलले की तुमचं तुम्ही जावा आणि मी काही येणार नाही असं बोलले. त्यामुळं ते बसले होते जेवण करत. तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय. किती वर्ष झाले? माहितीच नाही. 99 मध्ये. किती 99 मध्ये? हा, लग्न झालं. हा. 26, 27, 27, 27 27. पूर्ण झाले. वा. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. नवरी बाईचा फोटो काढ. नवरदेव तिकडे. जेवण नाही झालं भाऊ, आत्ताच आलेत त्यांनी. हा. तुझा जसा फोन आला ना साहिल दादा, जस्ट आलेली वैभवनी उचलला मग तेव्हा.